नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजची चर्चा आहे आता 10वी गणित भाग 1 वरती। मित्रांनो, गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावरती मित्रांनो आज चर्चा करूयात। या प्रकरणाची संपूर्ण रिव्हिजन मित्रांनो आपण घेऊयात। प्रत्येक घटक कुठले प्रश्न असे आहेत की ज्यावरती जास्तीत जास्त मार्कांना प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा बोर्डाला विचारले गेलेले काही प्रश्न सुद्धा आपण या आजच्या चर्चेमध्ये बघणार आहोत। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्यात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपला हा जो चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केला तर सबस्क्राइब करा आणि नुसतं सबस्क्राइब नका करू, त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका। दाबलं का? नाही दाबलं अजून? दाबून टाका बेलचं बटन आणि त्याचबरोबर या व्हिडिओला प्लीज लाईक करा। ओके, आता पुढे जाऊयात। बघा, आपलं एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, जे प्ले स्टोरला आहे। त्याच्यावरती तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे। तर तो कोर्स तुम्ही परचेस करून त्यावरती जास्तीत जास्त डिटेल्समध्ये गणित बघू शकताय। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करा। त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले। तर जाऊयात थेट आपण या प्रकरणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे। बघा मित्रांनो, या प्रकरणाचा जर विचार केला तर या प्रकरणामध्ये एकूण 12 गुण आहेत। बोर्डाच्या परीक्षेला 12 गुणांचे प्रश्न या पहिल्या प्रकरणावर विचारले जातात। ओके, खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे, कारण 4 मार्कांचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये सुद्धा यातले प्रश्न येऊ शकतात शाब्दिक गणित। बघा, याच्यामध्ये एकूण गुण 12 आहेत। एकूण 12 गुणांचे प्रश्न विचारले जातात। चलाचा सहगुणक समान करून समीकरणे सोडवा, हे एक आपल्याला शिकायचं आहे। सहगुणकांची अदलाबदल झालेली काही गणितं आहेत। आलेख पद्धत आहे, क्रेमरची पद्धत आहे आणि 2 चलातील समीकरणात रूपांतरित करून समीकरणे सोडवा, ही एक पद्धत आहे। आणि शाब्दिक गणित, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मित्रांनो या एका व्हिडिओमध्ये विचार करायचा आहे। व्हिडिओ जराशी मोठी होईल परंतु खूप महत्त्वाची असणार आहे, ज्यामध्ये आपण आलेख पद्धतीने कशा प्रकारे गणित सोडू शकतो, आलेख कसा काढायचा, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपली चर्चा होणार आहे। तर जाऊयात मित्रांनो पुढे, एक एक गणित बघूयात मित्रांनो। छोट्या छोट्या गणितांपासून 1 मार्कांच्या गणितापासून 4 मार्कांच्या गणितापर्यंत सगळ्या प्रकारची गणितं आज होणार आहेत। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी हे जे गणित आहे अशा प्रकारचं गणित आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येतं। काही मुलं खूप मोठा मूर्खपणा करतात। बऱ्याचदा मी गणित घेतो आणि काही मुलं म्हणतात सर तुम्ही सांगितलेलं गणित बोर्डाच्या परीक्षेला आलंच नाही। तर मित्रांनो गंमत काय होते, आता गणित घेत असताना बाहेरची गणित येतात। आता एखादं जर मनाचं गणित टाकणार असेल तर ते कसं येणार बघा, सांगतो तुम्हाला की हे समजा गणित मी शिकवलं आणि या प्रकारचं दुसरं एखादं गणित आलं, 2x + 3y = 5 आणि 5x + 3y बरोबर 3x + 2y = 8। आता हे गणित आणि हे गणित सारखंच आहे मित्रांनो। मी जर हे सांगितलं असेल तर परीक्षेला अशा प्रकारचं येतं, याच प्रकारची गणित येतात। हेच गणित येईल असं नाही, या प्रकारची गणित येतात। त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गणित कुठलाही शिक्षक सांगू शकत नाही की बाबा हे येऊ शकतं। प्रत्येक गणिताची तयारी मित्रांनो आपल्याला अशी करायची आहे की त्या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी आपल्याला सोडवता आलं पाहिजे, अशा प्रकारे आहे। बाकीच्या विषयांचं कसं पाठांतर करायचं असतं, इथं पाठांतर नाही, इथं समजून घ्यावं लागतं आपल्याला। तर आता प्रत्येक गणित एकदम डिटेल्समध्ये आपण समजून घेऊयात। बघा मित्रांनो, या प्रकारचं गणित बऱ्याचदा परीक्षेला येतं। इथं काय दिलंय, 15x + 17y = 21, 17x + 15y = 11 असेल तर x + y ची किंमत काढा, x + y ची किंमत काढा। या प्रकारचं गणित खूपदा परीक्षेला येऊन गेलं। आता हे गणित बघूयात कसं सोडवायचं। 15x + 17y = 21 हे समीकरण नंबर 1 आहे आणि 17x + 15y = 11 हे समीकरण 2 आहे। या 2 समीकरणांचा जर विचार केला तर या 2 समीकरणांमध्ये काय बघा, सहगुणकांची अदलाबदल झाले। बघा, x चा सहगुणक 15 y ला आलाय, y चा सहगुणक 17 x ला आलाय। अशा प्रकारे इथं सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे। मग अशा प्रकारचं गणित आलं आणि x + y ची किंमत काढायला सांगितली तर सरळ दोघांची बेरीज करायची। सरळ इथं लिहायचं समीकरण 1 + समीकरण 2 करू, विषय संपला। दोघांची सरळ बेरीज करायची, बाकी काय नाही करायचं। मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा। बघा, 15x + 17y = 21 आणि अधिक करायचंय 17x + 15y = 11। काय मोठं काम नाही केलं, दोघांना इथं खाली लिहिलं, मध्ये अधिकचं चिन्ह लिहिलंय। आता बघा, 15 + 17 किती झाले, 32x अधिक 17 + 15 किती झाले, 32y बरोबर 21 आणि 11 झाले 32। आता 32 32 32 सगळ्यांना 32 ने भाग जातो, मग 32 ने भाग लावा। बघा, 32 × 32 म्हणून x, 32 × 32 म्हणून y आणि 32 × 32 म्हणजे 1, म्हणजे काय आलं या ठिकाणी उत्तर तुमच्याकडे आलं x + y = 1। तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवायला सोडू शकतो। एकदम सोपा विषय, काय जास्त अवघड विषय नाही। उगाच आपण काय करतो, सगळ्या विषयांना अवघड बनवतो। तर आपल्याला कुठल्याही विषयाला अवघड बनवायचं नाही आणि कुठला टॉपिक अवघड नसतोय। आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जर का हा प्रश्न 2 मार्काला आला तर तुम्हाला मार्क कसे मिळतात बघा। या ठिकाणी इथं 1 मार्क मिळेल आणि इथं 1 मार्क मिळेल आणि 1 मार्काला आला तर इथं अर्धा मार्क आणि इथं अर्धा मार्क मिळेल, विषय संपला।
आता समजा मित्रांनो या प्रकारचा, आता तुम्हाला मी सांगतो जी काही गणितं आज आपण घेणार आहोत त्या प्रकारची गणितं येऊ शकतात. कशी? आता समजा हे गणित मी शिकवलं तर काय होईल माहिती का, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला असं गणित येईल वेगळं थोडंसं, 2x अधिक 3y बरोबर 5 आणि 3x अधिक 2y बरोबर 15. आता मित्रांनो एक साधी गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी या दोघांमध्ये जर विचार केला, इथं बघा x ला 15 होते ते y ला आले, y चे 17 x ला आले. तसंच इथं झाले, x च्या बाजूला 2 होते ते y ला आले, y च्या बाजूला 3 होते ते x ला आले. आता या दोघांची बेरीजच करायची, जशी ही क्रिया केली तशी इथं क्रिया करायची. सेम गणित आहे, हेच गणित आहे. समजा तुम्ही गणित सेम आहे परंतु गेम वेगळी काय की आकडे बदलले. 2 आणि 3 किती झाले? 5x. 2 आणि 3 झाले 5y बरोबर 15 आणि 5 झाले 20. 5 5 20 सगळ्यांना 5 ने भाग जातो. ऍक्च्युली इथं जी संख्या असते ना तिने सगळ्यांना भाग जातो. बघा 5 एके 5 म्हणून x, 5 एके 5 म्हणून y, 5 चौक 20 म्हणून 4, x अधिक y बरोबर 4. तर अशा प्रकारची गणितं बोर्डाच्या परीक्षेला येत राहतात मित्रांनो, येत राहतात. त्यामुळे आपल्याला तयारी अशी करायची प्रत्येक गणिताची की त्या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आता पुढचं एक गणित आपण या ठिकाणी बघू, जास्तीत जास्त गणित बघण्याचा प्रयत्न करू. आता हे जे गणित आहे मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत 3 वेळा गणित आहे, 3 ते 4 वेळा हेच गणित येऊन गेलंय. कधी कधी हे गणित बहुपर्यायला येतं, कधी हे गणित तुम्हाला 1 मार्काच्या प्रश्नांमध्ये येऊन गेलंय, कधी हे पण गणित 2 मार्काला सुद्धा येऊन गेले. बघा इथं काय दिलंय, 4x अधिक 5y बरोबर 19 याचा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 आहे तर y ची किंमत काढा. मित्रांनो हे गणित 5वीच्या मुलाला सुद्धा येऊ शकतं. काय दिलंय इथं, x बरोबर 1 दिलंय. मग हे जे समीकरण तुम्हाला इथं दिसतं ना, या समीकरणामध्ये फक्त हा जो x तुम्हाला दिसतो इथं, या x च्या जागेवरती काय करायचं, 1 लिहायचं, बाकी काहीच नाही, विषय संपला. बघा या ठिकाणी आपण काय करू, 4 गुणिले x च्या जागेवर 1 लिहू अधिक 5y बरोबर 19 लिहू. कारण या ठिकाणी आपण काय केलं की बाबा x बरोबर 1 घेतलेला आहे, काहीच नाही करायचं, फक्त x च्या जागेवर 1 दिलं जाईल. मग इथं काय करायचं, 4 एके 4, आता कॅल्क्युलेशन करू, 4 एके 4 अधिक 5 गुणिले 5 5 y 5y आपल्या जागेवर आणि 19 आपल्या जागेवर. आपला टार्गेट y ची किंमत काढायची. मग आपण काय करू, 5y ला इथंच ठेवू, 19 आपल्या जागेवर, 4 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 4 झाले आणि 5y बरोबर 19तून 4 गेले 15 राहिले, y बरोबर 15 आपल्या जागेवर, 5 गुणिले इकडे आले भागिले 5 झाले आणि y बरोबर 5 त्रिक 15, y ची किंमत किती आली, 3 आली. अशा प्रकारे आपण काय करू, y ची किंमत जी आहे ती 3 काढू, तर झालं y बरोबर 3. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो आपण. आता फक्त काय केलं, x च्या जागेवर त्याची किंमत टाकली, बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला, एकदम सोपा विषय. दुसरी गोष्ट, इथं प्रश्न बदलून आला, समजा हा प्रश्न जर बदलून आला तर काय होऊ शकतं की ह्या समीकरणाच्या ऐवजी समीकरण बदले, बरोबर का. 4x अधिक 5y बरोबर 19 च्या ऐवजी 3x अधिक 2y बरोबर 4 देतील आणि x बरोबर 1 च्या ऐवजी 1 2 3 4 दुसरा काहीतरी आकडा देतील किंवा y ची किंमत देतील तुम्हाला आणि x ची किंमत काढा, असं सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. म्हणजे प्रत्येक गणित इतक्या चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागेल आपल्याला की त्या प्रकारचं फिरून इकडून तिकडून ढवळून कोणतंही गणित आलं तरी ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आता पुढचा एक प्रश्न बघा, या ठिकाणी सगळे इम्पॉर्टंट प्रश्न बघतो की जे खूप महत्त्वाचे आहेत. आता इथे बघा, इथे निश्चयकाची किंमत काढा, आकडे बदललेत, प्रोसेस तीच आहे. तर पहिल्या गणितात जर आपण बघितलं तर इथं आहे 2 4 3 आणि 5. इथं काय करायचं आपल्याला माहिती आहे, एकदम साधी गोष्ट आहे. या गणितांमध्ये काय जास्त टेन्शन नाही घ्यायचं, गणित हातातले सोपे, हातातले मार्क आहेत. ज्यांना काहीच नाही त्यांनी बघा 2 आणि 5 यांचा पहिला गुणाकार करायचा, चुकून सुद्धा या दोघांचा नका करू. पहिला 2 आणि 5 यांचा गुणाकार करायचा, 2 गुणिले 5. तो गुणाकार केल्यानंतर मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि 4 गुणिले 3 यांचा गुणाकार करायचा, 4 गुणिले 3 बरोबर. आता बघा 5 दुने 10 वजा 4 त्रिक 12, 10तून 12 गेले किती राहिले, 2 राहिले. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय करू शकतो, 10तून 12 गेले 2 राहिले, परंतु लक्षात घ्या 10तून 12 जात नाही, 12तून 10 जातात तेव्हा 2, मोठी संख्या 12 तिच्या अगोदर वजाचे चिन्ह म्हणून वजा 2. तर अशा प्रकारे इथं हे गणित आपल्याला सोडवता येईल. चिन्हांची गडबड जी आहे ती होऊ देऊ नका. आता पुढे हे गणित बघा, याच्यात जर विचार केला तर इथं रूट आलं वर्गमूळ आलं, टेन्शन घ्यायचं काय काम आहे. 2 वर्गमुळात 3 3 वर्गमुळात 3, बघा 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 यांचा गुणाकार अगोदर करा, मध्ये वजाचं चिन्ह द्या आणि त्याच्यानंतर 2 गुणिले 9 करा, विषय संपला, बाकी काय मोठं काम नाही करायचं. आता इथं गुणाकार करताना वर्गमुळातल्या ज्या संख्या आहेत, वर्गमुळात 3 यांचा गुणाकार वेगळा होतो आणि 2 आणि 3 यांचा गुणाकार वेगळा होईल. बघा 2 गुणिले 3 बेत्रिक 6 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 फक्त 3 आणि वजा हे 9 दुने 18
आता साहित्रिक किती झाले 18 आणि वजा हे 18, 18तून 18 गेले 0, झाला विषय संपला. इथं आकडे बदलतील, काही आकडे येतील, आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. फक्त काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं, विषय संपला. एवढा सोपा साधा विषय. याला आपण काय करतो, बऱ्याचदा अवघड बनवतो. तर निश्चयकाची किंमत काढा सुद्धा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं. त्याच्यानंतर हा प्रश्न आतापर्यंत 2-3 वेळा आलेला आहे. काय प्रश्न आहे बघा, एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx बरोबर मला किती दिलंय 49, त्याच्यानंतर dy बरोबर मला किती दिलंय वजा 63, आणि त्याच्यानंतर d बरोबर मला दिलेलं आहे 7. 3 किमती दिल्यात. dx 49, dy वजा 63 आणि d बरोबर 7 दिले. तर याच्यावरून आपल्याला काय सांगितलंय की x आणि y ची किंमत काढा. आता बघा, हा प्रश्न मार्च 2022 ला पण आला आणि या अगोदर पण आला. आता x आणि y ची किंमत काढा. आता x ची किंमत काढायचं सूत्र काय, dx भागिले d, आणि y ची किंमत काढायचं सूत्र काय, dy भागिले d. क्रेमरच्या नियमानुसार किंवा क्रेमरच्या रूलनुसार मित्रांनो हे सूत्र आहे आपल्याकडे, हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, काय सूत्र आहे, एकच मिनिट जर आपण ब्राईटनेस व्यवस्थित करू. ओके, काय सूत्र आहे, x ची किंमत काढायचं असेल तर dx भागिले d आणि y ची किंमत काढायचं असेल तर dy भागिले d. बघा, dx भागिले d, dx ची किंमत किती 49 भागिले d किती बाबा 7 आहे, मग लिहिलं 7, 7 7 49 म्हणजे x बरोबर 7 आलंय. y ची किंमत काढण्यासाठी dy भागिले d, dy ची किंमत वजा 63 आहे, इथं लिहिली वजा 63 भागिले d ची जी किंमत आहे ती 7 आहे, या ठिकाणी लिहिली 7, 7 9 63 इथं वजा आहे म्हणून या ठिकाणी आलं वजानं, म्हणजे x बरोबर 7 आणि y बरोबर वजा 9. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण सोडवलं, काय मोठं काम नाही, एकदम सोपं आहे. आता इथं पण आकडे बदलतील मित्रांनो. काय बाबा, इथं dx ची किंमत बदलतील, dy ची किंमत बदलतील, d ची किंमत बदलतील. कधी कधी फक्त x ची किंमत काढा असं येईल, कधी कधी फक्त y ची किंमत काढा असं सांगितलं जाईल, कधी कधी x आणि y दोघांच्या किमती काढा असं सुद्धा सांगितलं जाईल. त्यामुळे ही प्रत्येक गणितं जी आहेत त्याच्याकडे आपल्याला खूप गांभीर्याने बघावं लागेल, खूप मनपूर्वक आपल्याला त्याची तयारी करून घ्यावी लागेल. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. या प्रश्नात काय विषय आहे की इथं आपल्याला या निश्चयकाची ऑलरेडी किंमत दिलेली आहे 22 आहे आणि त्याच्यावरून m ची किंमत काढा. आता इथं बघा, निश्चयकाची किंमत बघा 4m 5 आणि 3 बरोबर 22. आता मला m ची किंमत काढा. आपल्याला प्रोसेस माहिती आहे. जर मला हे 22 उत्तर काढण्याची प्रोसेस माहिती आहे, या दोघांचा गुणाकार असतो पहिला बाबा, पहिल्या या दोघांचा गुणाकार असतो. जसं 4 गुणिले 3 मध्ये वजाचं चिन्ह असतं आणि m गुणिले 5 असा यांचा गुणाकार असतो, बरोबर, आणि बरोबर आपले 22. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन असतं. आता याला जर का आपण सोडवलं तर इथं आपली m ची किंमत ऑटोमॅटिकली येईल. याला सोडवून घेऊयात. 4 त्रिक 12 वजा 5 गुणिले m 5m बरोबर 22 जसेच्या तसे. आता या ठिकाणी हे वजा 5m आपल्या जागेवर जसेच्या तसे, 22 आपल्या जागेवर जसेच्या तसे. आपल्याला कोणाची किंमत काढायची बाबा, m ची काढायची, म्हणून वजा 5m आपल्या जागेवर, 12 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 12 झाले. आता वजा 5m आपल्या जागेवर बरोबर 22तून 12 गेले किती झाले, 10 झाले. आता m ची किंमत काढायची, मग m ला इथंच ठेवायचं, त्याला काय धक्का द्यायचा नाही. 10 आपल्या जागेवर जसेच्या तसे, आणि हे वजा 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातील भागिले वजा 5 होतील, आणि m बरोबर 5 एके 5 5 दुने 10 वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 2. तर m ची किंमत ही झाली वजा 2. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं m ची किंमत बोर्डाच्या परीक्षेला काहीतरी इथं आकडे बदलतील, इथं 22 च्या ऐवजी 26 देतील, इथं m च्या ऐवजी काहीतरी किंमत असेल, इथं 5 च्या ऐवजी x ची किंमत काढायला सांगितली जाईल, y ची किंमत काढायला जाईल सांगितली जाईल, p असेल, s असेल, काही असेल, गणित काही असेल, परंतु ती आकडे काही असतील, परंतु गणित सोडवण्याची जी पद्धत आहे ती हीच असणार आहे. हे पण लक्षात घ्या. हेच गणित फिरून फिरून आकडे बिकडे बदलून आपल्याला येऊ शकतं. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे बघा, क्रेमरच्या पद्धतीने समीकरण सोडवा. आता क्रेमरची पद्धत आहे, तिन्ही समीकरण कसं सोडवायचं ते सांगणार आहे. बघा मी यामध्ये लक्षात घ्या, एक रूल लक्षात ठेवायचा आहे, 12 32 13 तो सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट इथं आपल्याला काय करायचं, 5x अधिक 3y बरोबर वजा 11 हे पहिलं समीकरण आहे. त्याच्यानंतर 2x अधिक 4y बरोबर वजा 10 हे दुसरं समीकरण आहे, पहिलं आणि दुसरं. याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी काढायच्या असतात. d ची किंमत काढायची असते, dx ची किंमत काढायची असते आणि dy ची किंमत काढायची असते. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, 12 32 आणि 13 ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. d काढताना 12 घ्यायचं. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. आता 3 स्तंभ आहेत. पहिल्या स्तंभात 5 2, तिसऱ्या स्तंभात 3 4, चौथ्या स्तंभात वजा 10 वजा 11. तर बघा, पहिली गोष्ट d ची किंमत काढताना मी काय म्हटलं तुम्हाला, 12 घ्यायचे. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. आता मला सांगा, पहिल्या स्तंभात किती बाबा, या ठिकाणी 5 आहे. इथं मी लिहितो, वाटलं असं तुमच्या ह्याच्यासाठी समजण्यासाठी आपण या ठिकाणी व्यवस्थित लिहू स्तंभ. बघा, हा पहिला स्तंभ समजा, हा दुसरा स्तंभ समजा आणि हा तिसरा स्तंभ समजा. ओके, मला 12 घ्यायचे.
12 म्हणजे पहिल्या स्तंभात 5 2 आहेत, 5 2 लिहिले आणि दुसऱ्या स्तंभात 3 4 झालं. बाकी काय मोठं काम नाही केलं. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ झालं. आता इथं पुढे काय करायचं माहिती, या दोघांचा गुणाकार 5 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले 4 मध्ये द्या वजाचं चिन्ह आणि 2 गुणिले 3 करा, 2 गुणिले 3 बरं. आता 5 चोक किती झाले बाबा 20 वजा 32 झाले 6, 20तून 6 गेले 14. अशा प्रकारे मला डी ची किंमत मिळाली 14. ओके, डी मिळालं. आता डी मिळाल्यानंतर मला dx काढायचं आहे बरं का. डी मिळाल्यावर आपल्याला dx काढायचं आहे बरं. dx 12 नंतर dx काढण्यासाठी मी काय करणार 32 घेणार. 12 नंतर dx काढण्यासाठी 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तर अगोदर तिसरा स्तंभ लिहा. तिसरा स्तंभ म्हणजे वजा 11 वजा 10 ह्यांनाच लिहा आणि नंतर 3 आणि 4 लिहा. 3 आणि 4 लिहा. काही वेळेस मुलं काय करतात अगोदर 3 आणि 4 लिहितात, मग ते 23 होऊन जाईल. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तर तिसऱ्या स्तंभामध्ये आपल्याकडे या ठिकाणी आहेत वजा 11 वजा 10, दुसऱ्या स्तंभात आहेत 3 4. यांना लिहिलं. आता तिरकस गुणाकार करा. वजा 11 गुणिले 4 वजा 11 गुणिले 4 मध्ये द्या वजाचं चिन्ह आणि 3 गुणिले वजा 10 किंवा वजा 10 गुणिले 3 झालं. आता पुढे काय होईल 11 चौक 44 वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 44 वजा वजा अधिक 10 त्रिक या ठिकाणी झाले 30. आता या ठिकाणी बघा वजा अधिक दोन संख्यांना चिन्ह भिन्न आहे. वजा अधिक काय होणार या ठिकाणी वजा बाकी या ठिकाणी होणार आहे. वजा अधिक वजा बाकी. तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या नीट काय केलं 32 लिहिलं. 32 म्हणजे पहिलाच तिसरा स्तंभ वजा 11 10 आणि इथं 3 4 लिहिलं आणि मग तिरकस गुणाकार वजा 11 गुणिले 4 वजा वजा 10 गुणिले 3. 11 चौक 44 वजा आहे म्हणून वजा 44 10 त्रिक 30 वजा वजा अधिक 30. आता वजा अधिक वजा बाकी म्हणून आपल्याकडे dx ची जी किंमत आहे ती किती येणार आहे बाबा या ठिकाणी 44 मधून 30 गेले 14 राहिले पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 14. अशा प्रकारे आपल्याला dx ची किंमत वजा 14 मिळेल. बघा d मिळाला dx मिळाला. आता dy ची किंमत काढायची. dy ची 12 झालं 32 झालं आता 13 काढायचे. dy ची किंमत घेताना 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यात 5 2 तिसऱ्यात वजा 10 वजा 11 5 आणि 2 आणि वजा 11 आणि वजा 10 आहे. ठीक आहे. आता बघा इथे 5 गुणिले हे वजा 10 आणि वजा बाकी करून बघा व्यवस्थित घेऊ. 5 गुणिले वजा 10 आणि वजा बाकीचं चिन्ह देऊन वजा 11 गुणिले 2 यांचा गुणाकार वजा 11 गुणिले 2. बघा 5 दुने 10 वजा आहे म्हणून या ठिकाणी सॉरी 5 दुने 10 आणि 5 10 50. 5 गुणिले 10 50 या ठिकाणी वजा आहे म्हणून वजा 50 आणि वजा वजा अधिक 11 दुने 22 झालं. ओके. आता वजा अधिक वजा बाकी बघा जर दोन संख्यांना भिन्न चिन्ह असेल वेगवेगळी चिन्ह असेल तर तिथं वजा बाकी होते म्हणून 50 मधून 22 गेले राहिले आपल्याकडे 28 मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं. तर या ठिकाणी आपल्याकडे किती आलं उत्तर वजा 28. म्हणजे तीन किमती काढल्या. d बरोबर 14 dx बरोबर वजा 14 आणि dy बरोबर वजा 28. आता या ठिकाणी आपण काय करू d dx dy च्या किमती आल्या. आता मला काय करायचंय x आणि y च्या किमती काढायच्या. मग इथं लिहायचं क्रेमरच्या सूत्रानुसार आता क्रेमरचं जे काही सूत्र आहे त्या सूत्रानुसार d dx आणि dy च्या किमती काढल्यानंतर x आणि y च्या किमती काढायच्यात. मग त्या सूत्रानुसार x ची किंमत काढायचं सूत्र आहे dx भागिले d. आता dx ची किंमत किती आली होती मला वजा 14 मिळाले आणि d ची किंमत 14. मग dx ची किंमत वजा 14 भागिले d ची किंमत 14. मग x बरोबर 14 1 14 आणि वजाचं चिन्ह वजा 1. अशा प्रकारे मला x बरोबर वजा 1 मिळाला. आता y ची किंमत काढायचं सूत्र काय बाबा y बरोबर dy भागिले d. आता dy ची किंमत किती वजा 28. बघा dy ची किंमत वजा 28 आणि d ची किंमत 14. मग या ठिकाणी आपण लिहू वजा 28 भागिले 14. आता 14 दुने 28 आणि इथं वजाचं चिन्ह म्हणून वजा 2 म्हणजे y बरोबर किती आलं वजा 2 आलं. अशा प्रकारे मित्रांनो मला x बरोबर किती मिळालेलं आहे वजा 1 आणि y बरोबर वजा 2. तर अशा प्रकारे क्रेमरच्या पद्धतीने आपण गणित सोडू शकतो. मी थोडासा बाजूला होतोय याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण क्रेमरची पद्धत खूप सोपी आहे. आता याच्यामध्ये मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची की बघा पहिली गोष्ट क्रेमरच्या पद्धतीने गणित सोडवा असा प्रश्न येऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो हे आकडे बदलतील पण पद्धत हीच राहील. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं जर का समीकरणं जर सामान्य रूपात नसतील तर त्यांना सामान्य रूपात करायचं. जसं 5x अधिक 3y बरोबर वजा 11 च्या ऐवजी असं देतील 5x अधिक 3y अधिक 11 बरोबर 0. तर 11ला आधी पलीकडे न्यायचं अधिक 11चे वजा करायचे मग सोडवायचं. आणखी एक गोष्ट याच्यात बदल केला जाऊ शकतो की प्रश्न देतील दोन समीकरणं देतील आणि सांगतील ही समीकरणं क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी d ची किंमत काढा किंवा dx ची किंमत काढा किंवा dy ची किंमत काढा.
ओके, अशा प्रकारे काही विचारले जातील किंवा dx आणि dy ची किंमत काढा असाही प्रश्न विचारला जाईल. तर प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाला आपल्याला तयार राहायचं. ठीक आहे, आता पुढे जाऊयात, पण त्याच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. चला पुढे जाऊयात, पण एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं या ठिकाणी आता व्हिडिओ बघताना दिसतात पण लाईक कमी आहे, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आपला प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा. आणि बऱ्याच मुलांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करून टाका, कारण आणखी बाकीच्या प्रकरणांवरच्या व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील फटाफट. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. आता पुढचं जे काही गणित आहे त्याच्याकडे आपण जाऊ. बघा इथं हे शाब्दिक गणित आहे, शाब्दिक गणित येतात. आता ही शाब्दिक गणित नेमकी कशी सोडवायची हा खूप मोठा मुद्दा आहे. तर शाब्दिक गणित सोडवताना मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण काय करू. ठीक आहे, हे जे शाब्दिक गणित एक आहे छोटंसं, याचा स्क्रीनशॉट घ्या. परंतु काय करू, अगोदर आपण बाकी काही गणितं बघून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी नंतर आपण शाब्दिक गणित कसं सोडवायचं ते बघूयात. आणि काही महत्त्वाचे शाब्दिक गणितं जे आहेत ते आपण शेवटी बघू, कारण खूप इम्पॉर्टंट भाग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला याच्यावरती जास्त डिटेल्समध्ये बोलायचं आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊयात आणि पुढची काही गणितं बघून मग आपण जाऊयात पुढे. आता अगोदर हे गणित जे आहे बघा, पुढील एक सामायिक समीकरण सोडवा. आता या गणिताचा जर तुम्ही विचार केला तर गणितामध्ये दोन समीकरण आहे. एक आहे 99x अधिक 101y बरोबर 499, हे समीकरण नंबर 1 आहे. आणि दुसरं काय बाबा 101x अधिक 99y बरोबर 501, हे समीकरण 2 आहे. आता ही दोन समीकरण आहेत, ही मला सोडवायची. तर या दोन समीकरणांचा जर मित्रांनो विचार केला ना तुम्ही, बघा या दोन समीकरणांचाही सोडवताना, तर याच्यामध्ये बघा x चा सहगुणक y ला आलाय आणि y चा x ला आला. तर मगाशी पण या प्रकारचं गणित आपण बघितलं होतं पहिलं, सुरुवातीला सगळ्यात पहिलं. पण त्याच्यामध्ये काय होतं, x अधिक y ची किंमत काढायला सांगितलेली. पण आता हे संपूर्ण सोडवायचं आहे. मग जर असं गणित आलं, x चा सहगुणक y ला गेलाय, y चा सहगुणक x ला आलाय, अशा प्रकारचं जर गणित आलं तर कसं सोडवायचं सांगतो तुम्हाला, ट्रिक आहे. तर याच्यासाठी बे व बेची ट्रिक आहे. बे व बे म्हणजे काय, पहिलं काय करायचं, समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करायची आणि समीकरण 3 तयार करायचं बरं का. पहिली सरळ या दोन समीकरणांची बेरीज करायची आणि बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं. त्याच्यानंतर वजाबाकी म्हणजे दोघांची वजाबाकी करायची, 1 आणि 2 ची वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं. झालं, म्हणजे पहिली दोघांची बेरीज करायची आणि समीकरण 3 तयार करायचं. त्याच्यानंतर या दोन समीकरणांची वजाबाकी करायची आणि वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं. झालं, आणि त्याच्यानंतर परत बे म्हणजे या 3 आणि 4 ही जी दोन समीकरणं नवीन तयार झालेली आहेत त्यांची बेरीज केली की तुम्हाला काहीतरी उत्तर मिळतं. तर या स्टेप आहेत. तर त्याच्यातली पहिली स्टेप आपण काय करू, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू. चला पहिली स्टेप समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. ओके, समीकरण 1 अधिक 2 करू. मग आता ते लिहू. समीकरण 1 काय बाबा, 99x अधिक 101y बरोबर 499 झालं. आणि अधिक समीकरण 2 दुसरं काय बाबा, 101x अधिक 99y बरोबर 501. बघा दोघांची बेरीज करू. या दोन समीकरणांची बेरीज म्हणजे दोघांना इथं लिहिलं मध्ये बेरजेचं चिन्ह. 101 आणि 99 किती झाले, 200 म्हणून 201. 101 आणि 99 200 म्हणून 200y. आणि 499 आणि 500 म्हणजे 1000 आपल्याकडे आलं. आता 200 200 1000 या सगळ्यांना कितीने भाग जाऊ शकतो, 200 200 1000ला 200 ने भाग जाऊ शकतो. बघा मगाशी बघितलेलं 200 एके 200 म्हणून x, 200 एके 200 म्हणून y आणि 205 आपल्याकडे 1000 येतात. याला म्हणा समीकरण नंबर 3. तर पहिला पार्ट जो आहे तो आपण कंप्लीट केला, ज्या पार्टमध्ये आपण काय केलं होतं, बेरीज केली होती दोघांची आणि बेरीज करून समीकरण 3 तयार केलं. आता दुसरी पायरी माझ्याकडे काय की वजाबाकी करायची दोघांची आणि समीकरण 4 तयार करायचं. आता वजाबाकी करताना समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा, काही फरक पडत नाही. आपण काय करू, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. इथे लिहू समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. ठीक आहे, समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. आता समीकरण 2 काय बाबा माझ्याकडे, व्यवस्थित लिहा आरामात. समीकरण 2 आपल्याकडे आहे 101x अधिक 99y बरोबर 501. हे झालं समीकरण 2. याच्यातून समीकरण 1 ला वजा करा. मग समीकरण 1 ला उचलून इथं लिहा 99x अधिक 101y बरोबर 499. आता ही वजाबाकी करताना लक्षात घ्या, खाली जे समीकरण आहे त्याचे चिन्ह बदलतात. अधिकचं वजा होतं, अधिकचं वजा होतं, अधिकचं वजा होतं. आता त्या अनुषंगाने इथं उत्तर लिहा. 101 मधून 99 गेले, किती राहिले 2 म्हणून 2x. 99 वजा 101, 99 वजा 101 म्हणजे वजा 2 म्हणजे वजा 2y. आणि 501 मधून 499 गेलं 2. मग आता काय झालं, 2x 2y आणि 2 या सगळ्यांना कितीने भाग जाईल, 2 ने भाग जाईल. जसं इथं 200 ने भाग गेला होता तसं इथे 2 ने भाग लावा. बे के बे म्हणून x वजा बे के बे म्हणून y आणि बे के बे म्हणून 1. समीकरण नंबर 4. बघा मित्रांनो, तीनही स्टेप, 2 स्टेप तर आपल्या झाल्या. पहिली स्टेप काय केली मी, 2 समीकरणांची बेरीज केली.
बघा बेरीज केली, 1 आणि 2 यांची बेरीज करून x अधिक y बरोबर 5 हे समीकरण मिळवलं. त्याच्यानंतर दोघांची वजाबाकी करून समीकरण 4 मिळवलं, जे आहे x वजा y बरोबर 1. आता तिसरी आणि शेवटची स्टेप या दोन समीकरणांची बेरीज करणे. मग इथं लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. ठीक आहे, 1 अधिक समीकरण 2 सॉरी 1 अधिक 2 नाही, समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. 3 आणि 4 यांची बेरीज, जी नवीन समीकरण तयार झाले त्यांची आता बेरीज करू. 3 अधिक 4. समीकरण 3 काय, x अधिक y बरोबर 5 इथं लिहून टाका, x अधिक y बरोबर 5 आणि अधिक समीकरण 4 काय, x वजा y बरोबर 1, त्याला उचलून इथं लिहा, x वजा y बरोबर 1 भागिले x अधिक x किती x झाले, 2x झाले, y कट झाले, 5 आणि 1 6 झाले. आपल्याला x ची किंमत काढायची. मग आपण काय करू, x ला इथंच ठेवू, 6 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले पलीकडे आले भागिले 2. मग आपल्याकडे x बरोबर किती आला, 2 1 2 त्रिक 6. x ची किंमत मला मिळाली 3. ठीक आहे, त्याला मस्त आता चौकट करू. x बरोबर आपल्याला 3 मिळाला. आता y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण, x ची जी किंमत आहे 3, तिला आपण समीकरण 1 2 3 4 कुठल्याही समीकरणात ठेवतो. पण माझं असं मत आहे यांना समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवा, ही जरा सोपी असतात. मग आपण काय करू, समीकरण 3 मध्ये ठेवू. मग इथं लिहू x बरोबर 3, ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. चला समीकरण 3 मध्ये ठेवू, समीकरण 3 मध्ये ठेवू. चला समीकरण 3 आपल्याकडे या ठिकाणी काय बघा, समीकरण 3 आपल्याकडे आहे x अधिक y बरोबर 5. मग या ठिकाणी इथं लिहू x अधिक y बरोबर 5. x ची किंमत 3 अधिक y बरोबर 5. y आपल्या जाग्यावर 5, आपल्या जाग्यावर 3 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3 आणि y बरोबर 5 3 गेले 2. अशा प्रकारे मित्रांनो y बरोबर 2 x बरोबर 3 मिळेल. आणि अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सोपा आहे मित्रांनो, धडा खूप सोपा आहे आणि या प्रकरणातली गणितं सुद्धा खूप सोपी आहे. आता या प्रकारचं गणित दुसरं येऊ शकतं, जसं मगाशी आलं होतं 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. अशा प्रकारचं जर गणित आलं तरी ते असंच सोडवायचं तुम्हाला. जर x अधिक y ची किंमत काढायला सांगितली, सोडवा सांगितलं तर अशा प्रकारे सोडवायचं. आणि x अधिक y ची किंमत सांगितली तर हे बघा इथं आलेलीच आहे, x अधिक y बरोबर 5. कधी कधी x वजा y ची पण किंमत विचारली जाऊ शकते, फक्त x वजा y ची किंमत काढा. मग या दोन समीकरणांची वजाबाकी केली की ऑटोमॅटिकली उत्तर येऊ शकतं. यस मित्रांनो, तर आता जाऊयात पुढं. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आलेख पद्धतीने समीकरण सोडवा. मित्रांनो आलेख पद्धतीने समीकरण सोडवताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात. आलेख पद्धत खूप सोपी आहे, आलेख पद्धतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. तर आलेख पद्धतीने समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट 2 समीकरणं दिलेली असतात. इथं आहे x अधिक y बरोबर 6, x वजा y बरोबर 4. ही जी 2 समीकरणं आहेत, पहिली गोष्ट या 2 समीकरणांपासून 2 अशा प्रकारच्या सारण्या तयार करायच्यात आणि या सारण्या तयार झाल्यानंतर तो आपल्याला आलेख काढायचा. आता बघा या ठिकाणी काय x अधिक y बरोबर 6 आहे, तर याचा हा टेबल तयार करण्यासाठी मला पहिले x ची किंमत पाहिजे, मग y ची किंमत पाहिजे आणि नंतर x आणि y अशा प्रकारे किमती काढायच्यात. इथं सुद्धा पहिला x पाहिजे, y पाहिजे आणि x आणि y. तर मी काय करतो, हे जे समीकरण माझ्याकडे आहे x अधिक y बरोबर 6, बघा x अधिक y बरोबर 6 याला y च्या स्वरूपात लिहितो. म्हणजे y आपल्या जाग्यावर, हे 6 आपल्या जाग्यावर, x अधिक हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा x. काय केलं या ठिकाणी नीट समजून घ्या. बघा काय केलं, बघा परत सांगतो तुम्हाला मी, इथं आपण काय जुगाड केलेला आहे. म्हणजे y ला एका बाजूला ठेवायचं, बघा x अधिक y बरोबर 6, y ला आपल्या जागेवर ठेवला, 6 आपल्या जागेवर, x अधिक हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. मग आता आपण काय करायचं, x च्या किमती मनाने घ्यायच्या, 1 2 3. इथं पण आपण 1 2 3 x च्या किमती मनाने घ्यायच्या आणि आता y च्या किमती आपल्याला काढायच्या. बरं बघा कसं, जर x बरोबर 1 असेल तर y ची किंमत किती, x बरोबर 2 असेल तर y ची किंमत किती, x बरोबर 3 असेल तर y ची किंमत किती, हे आपण काढू. x बरोबर 1 आहे तर आपल्याकडे y बरोबर काय असतंय, 6 वजा x आहे, 6 वजा x म्हणजे 6 वजा x ची किंमत 1 आहे, 6 तून 1 गेले 5. लक्षात घ्या या ठिकाणी जर माझ्याकडे x बरोबर 1 तर y बरोबर किती मला मिळतंय, 5 मिळतंय. जर मी x बरोबर 2 घेतली तर मला y बरोबर काय मिळतंय, 6 वजा x, y चं सूत्रच आहे 6 वजा x. मग 6 वजा x ची किंमत 2, 6 तून 2 गेले 4, मग x बरोबर 2 तर y बरोबर मला मिळतंय 4. आता x बरोबर जर का 3 असेल तर मला y बरोबर काय मिळतं, 6 वजा x. 6 वजा x च्या जागेवरती 3 लिहायचं आणि 6 तून 3 गेले 3 म्हणजे मला मिळाले 3. म्हणजे x बरोबर जर 1 असेल तर y बरोबर 5, हा एक बिंदू मिळाला, एका बिंदूचं निर्देशक 1 आणि 5.
x बरोबर 2 असेल तर y बरोबर 4 हे दुसरे निर्देशक मिळाले 2 आणि 4 आणि x 3 असेल तर y पण 3 येईल. तर हे 3 बिंदूंचे निर्देशक मिळाले. तर हे 3 निर्देशक घेऊन 3 बिंदू आलेखावर स्थापन करून तिघांमधून जाणारी जी एक रेषा असेल तो आपला आलेख असणार आहे. ठीक आहे. आता हा एक आलेखाची ही सारणी झाली. आता दुसरा एक आपल्या ठिकाणी आलेख आहे काय बाबा, x वजा y बरोबर या ठिकाणी दिसतंय x वजा y बरोबर 4. आपण काय करू, x आपल्या जागेवर ठेवू, 4 अधिक आहे या बाजूला घेऊ वजा आणि वजा y बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक. म्हणजे इकडे जर y ला ठेवलं तर वजा y होईल. ट्रिक आहे वेगवेगळी, तुम्हाला जी ट्रिक आवडेल ती ट्रिक या ठिकाणी इथं तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आता आपण एक काम करू, इथं काय मिळालं समीकरण, त्याच्यामुळे y बरोबर x वजा 4. तर आता मी बघा या ठिकाणी तुम्हाला एक सजेस्ट करेल, इथं ज्या एक्सच्या किमती मी घेतल्यात 1 2 3 घेतल्यात, तर 1 2 3 घेतलं तरी चालतील, पण माझं असं सजेशन आहे की 1 2 3 च्या ऐवजी 4 5 6 घ्या. काय माहिती आहे, x वजा 4 म्हणजे अशा किमती घ्या की ज्याच्यातून 4 जातील, वजा होतील व्यवस्थित. मग एकातून 4 गेल्यानंतर आपल्याला वजामध्ये उत्तर येईल उगाच. मग आपण काय करू, 4 5 आणि 6 अशा किमती घेऊ. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जरा बरं पडेल कॅल्क्युलेशनला. 1 2 3 घेतलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. मला कॅल्क्युलेशनला थोडंसं बरं पडेल म्हणून मी 4 5 6 घेतो. कसं बघा, x बरोबर जर 4 घेतलं तर y बरोबर काय बाबा, आपल्याकडे सूत्र आहे x वजा 4 आहे. म्हणजे x वजा 4 x ची किंमत किती, 4 वजा 4 बरोबर 0 बरोबर. मग या ठिकाणी 0 आलं, 4 0. x बरोबर जर का मी 5 घेतलं तर y बरोबर मला काय मिळणार आहे, x वजा 4 सूत्र आहे, x ची किंमत 5 5 वजा 4 5 4 गेला x 1. x बरोबर जर का मी 6 घेतलं तर y बरोबर किती बाबा, x वजा 4 आहे, x ची किंमत 6 आहे, 6 वजा 4 बरोबर 2. म्हणजे x बरोबर 4 घेतलं y 0 मिळतो, x 5 घेतल्यावर y 1 मिळतो आणि x 6 घेतल्यावर y 2 मिळतं. म्हणजे इथं 3 बिंदू मिळाले, 4 0 5 1 आणि 6 2. तर अशा प्रकारे मित्रांनो ही सारणी तयार करू शकतो. आणि ही सारणी तयार झाल्यानंतर हे 3 बिंदू घेऊन एक आलेख काढायचा, हे 3 बिंदू घेऊन दुसरा आलेख काढायचा आणि हे 2 आलेख काढल्यानंतर त्यांचा छेदनबिंदू आहे त्यांचे निर्देशक लिहायचे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. आता आपण प्रत्यक्षात यांचा आलेख कसा काढायचा ते आपण बघूयात. बघा या ठिकाणी एक आलेख काढलेला आहे, बघा इथं यांचा आपण आलेख काढूयात. बघा इथं आता समजा आपल्याकडे हे उत्तर आलं होतं बरोबर, अशा प्रकारे थोडंसं जरा नीट बघा. हां बघा या ठिकाणी आता इथं एकच मिनिट आहे, हे काय, हां ओके ठीक आहे. बघा या ठिकाणी आता x अधिक y बरोबर 6 चा आलेख. इथं काय बिंदू होतं बाबा, आपण हे काढलं होती ही सारणी मगाशीच बघितली. पहिला हा आलेख काढू, चला 1 5 म्हणजे x चा 1 आणि y चा 5 आहे, x चा 1 आणि y चा 5 म्हणजे इथं तुम्हाला बिंदू मिळाला 1 आणि 5. दुसरी गोष्ट 2 आणि 4 म्हणजे x चा 2 आणि y चा 4 म्हणजे इथं तो बिंदू मिळाला x चा 2 y चा 4 2 आणि 4. तिसरा जो बिंदू आहे तो काय, 3 आणि 3 म्हणजे x चा 3 y चा 3 3 आणि 3. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा आलेख काढू शकतो 3 आणि 3. मग यांच्यामधून जाणारी जी रेषा आहे ती आपण अशा प्रकारे इथं काढून टाकू. हा झाला आपला एक आलेख. आणि इथं लिहायचा हा कोणाचा आलेख आहे, x अधिक y बरोबर 6 चा आलेख आहे. मस्तपैकी त्याला आपण एक हे करू. झाला. आता हा एक आलेख झाला. आता दुसरा आलेख काढू आपण. दुसरा कोणाचा बाबा, x वजा y बरोबर 4 चा. पहिला काय, x बरोबर 4 तर y बरोबर 0. बघा x 4 आहे y 0 म्हणजे तो तुमचा बिंदू जो आहे तो इथे येणार आहे, 4 0 तुमचा इथे येतो. त्याच्यानंतर काय बाबा 5 आणि 1, x चा 5 y चा 1, 5 आणि 1 इथं तुम्हाला मिळणार 5 1. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे 6 आणि 2, x चा 6 y चा 2. बघा या ठिकाणी आला तुमचा 6 2 6 आणि 2. आता या 3 बिंदूमधून जाणारे जर आपण रेषा काढल्या अशा प्रकारे हा एक आपला आलेख झाला. अशा प्रकारे हा जो आलेख आहे तो x वजा y बरोबर 4 चा झाला. तर हे 2 आलेख काढल्यानंतर आता आपलं उत्तर नेमकं यामध्ये काय येणार मित्रांनो, लक्षात घ्या. या ठिकाणी या दोघांचा जो छेदनबिंदू आहे, बघा या ठिकाणी या दोघांचा सुद्धा जो छेदनबिंदू आहे, 2 बिंदूंचा छेदनबिंदू दोघांचा, तर आपलं उत्तर काय येणार माहिती आहे का, या दोघांचा जो छेदनबिंदू काय बाबा त्याचे निर्देशक इथं बघा हा एक आणि हा एक. तर इथं जे उत्तर आहे तुम्ही जर लिहायला गेलं x आणि y च्या स्वरूपामध्ये, तर या छेदनबिंदूमध्ये x चे निर्देशक किती बाबा 5 आहेत आणि y चा जो निर्देशक आहे तो मला दिसतोय 1. 5 1 हे या ठिकाणी काय होऊ शकतं, याचं उत्तर येऊ शकतं 5 1. तुमच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे 5 1. आता यामध्ये एक लक्षात घ्या, 5 1 आलं ना, x बरोबर 5 आणि y बरोबर 1. बघा 5 अधिक 1 केलं की 6 आणि 5 वजा 1 केलं की 4, हे तर उकल मिळाले. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो आलेख आहे तो आपण काढू शकतो. मी थोडासा बाजूला होतो, याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. येस. तर जाऊयात आता पुढच्या प्रश्नाकडे. आलेख काढल्यानंतर आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा अशा प्रकारचा आपल्याला एक प्रश्न जो आहे तो आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो. आता हा जर प्रश्न आला सोडवा म्हणून, तर इथं काय करणार बाबा, बघा 4/x 5/y 3/x 4/y असं जर असेल तर एक काम करायचं, सरळ 1/x बरोबर काहीतरी दुसरं a घ्यायचं
आणि 1/y बरोबर b घ्यायचं, बरोबर. असं केल्यामुळे आपल्याकडे काय होईल बघा, ए मानू b मानू असं लिहू. मग इथं लिहू 1/x बरोबर a म्हणून 4/x म्हणजे किती झालं 4a अधिक 1/y म्हणजे b म्हणून 5/y म्हणजे 5b आणि बरोबर आपले 7 जसेच्या तसे. हे झालं समीकरण नंबर 1. आता दुसरं बघा 3/x 1/x म्हणजे a म्हणून 3/x म्हणजे 3a अधिक 1/y म्हणजे b म्हणून 4/y म्हणजे 4b आणि बरोबर किती 5. याला म्हणा समीकरण नंबर 2. आता ही दोन समीकरणं सोडवायची आणि सोडवून a आणि b च्या किमती काढायच्या आणि त्याच्याच अपोजिट किमती x आणि y च्या असतील. आता यांना सोडवण्यासाठी तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता किंवा चलाचा सहगुणक समान करून सुद्धा सोडू शकता. आपण चलाचा सहगुणक समान करूयात. बघा इथं जर बघितलं तर x आणि a आणि b कोणाचाही सहगुणक समान नाही. मग आपण समान करूयात. समजा a चा सहगुणक आपण समान करू, b चा केला तरी चालेल. मग a चा सहगुणक समान करण्यासाठी बघा इथं 3 आणि 4 आहेत. 4 आणि 3 ला गुणलं 12, 3 आणि 4 ला गुणलं 12 म्हणून काय करू इथं समीकरण 1 ला किती 4 ने गुणू, बरोबर. आणि समीकरण 2 ला कितीने गुणायचं इथं 3 आहे म्हणून 3 ने गुणायचं. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे करू शकतो. म्हणजे सॉरी याला 3 ने गुणायचं, सॉरी याला 3 ने गुणा आणि याला 4 ने गुणला, बरं. कारण 3 चौक 12 आणि 4 त्रिक 12 येतील. मग इथं तसं लिहायचं समीकरण 1 गुणिले 3 व समीकरण 2 गुणिले 4 करू. ओके. एका समीकरणाला 3 ने गुणलं, एका समीकरणाला 4 ने गुणलं. आता काय होईल बघा 4 गुणिले 3 12, 4 त्रिक 12 12a अधिक 5 त्रिक 15 15b आणि बरोबर 7 त्रिक 21. समीकरण नंबर 3 तयार झालं. आणि त्याचप्रमाणे 4 त्रिक 12 म्हणून 12a अधिक 4 चौक 16 म्हणून 16b आणि 4 पंचे 20 समीकरण नंबर 4. आता 3 आणि 4 ही जी दोन समीकरणे या ठिकाणी आपल्याकडे तयार झाली यांना सोडवा. आता याच्यामध्ये 12a समान आहे. बघा मग आपण काय करू समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू किंवा समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा केलं की a कट होईल, 12a कट होईल आणि आपल्याला b ची किंमत मिळेल. मग या ठिकाणी तसं लिहू की समीकरण 4 वजा समीकरण 3 करू. ठीक आहे, समीकरण 3 करू, 4 वजा 3 करू. आता समीकरण 4 काय बाबा या ठिकाणी आपल्याकडे 12a अधिक 16b 12a अधिक 16b बरोबर 20 आणि वजा समीकरण 3 काय 12a अधिक 15b बरोबर 21 12a अधिक 15b बरोबर 21. वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलतात, बरोबर. अधिकचं वजा होतं आणि वजाचं अधिक होतं. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी इथून चुकून 15 झालं बरं का, 15 लिहिलं मी, इथं 12 पाहिजेत आपल्याकडे, बरं. कारण बघा समीकरण 4 काय 12a अधिक 16b बरोबर 20 आणि वजा समीकरण 3 आहे 12a अधिक 15b बरोबर 21. आता 12 कट झाले, 16तून 15 गेले, 1 b राहिले आणि 20 वजा 21 म्हणून वजा 1 झाले. म्हणजे b ची किंमत मला किती मिळाली वजा 21 मिळाली. आता a ची वजा 1 मिळाली, वजा 1 मिळाली. आता b ची किंमत वजा 1 मिळाल्यानंतर a ची किंमत काढायची. मग त्यासाठी काय करू b ची किंमत समीकरण 1 2 3 4 कुठेही ठेवू. आपण काय करू समीकरण 1 मध्ये ठेवू, जरा बरं पडतंय. ओके. मग इथं लिहू b बरोबर वजा 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवली तरी चालेल, काही फरक पडत नाही. समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, मध्ये ठेवू. आता समीकरण 1 आपल्याकडे काय मित्रांनो बघा या ठिकाणी समीकरण 1 आहे 4a अधिक 5b बरोबर 7 4a अधिक 5b बरोबर 7. आता 4 गुणिले a जसाच्या तसा अधिक 5 गुणिले b ची किंमत वजा 1 आहे आणि बरोबर 7. ओके. 4a आपल्या जाग्यावर जसे तसे 5 गुणिले वजा 1 वजा 5 आणि बरोबर 7 आपल्या जाग्यावर. 4a बरोबर 7 आपल्या जागेवर वजा 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 5 झाले आणि 4a बरोबर 7 5 12 झाले. आपल्याकडं 7 अधिक 5 12 झाले आणि म्हणून आपल्याकडं a बरोबर 12 आपल्या जागेवर 4 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 4 आणि म्हणून आपल्याकडे a बरोबर 4 त्रिक 12 म्हणून a बरोबर 3 आहे आपल्याकडे, बरोबर. a ची किंमत 3 आली आणि आपल्याकडे b ची किंमत काय आली वजा 1 आली. ओके. आता आपल्याला टार्गेट काय की बाबा x आणि y च्या किमती काढणं. आता त्यासाठी बघा इथे आपण लिहू परंतु लेकिन किंतु परंतु बंधू. आपल्याकडे बघा या ठिकाणी आपण जर विचार केला की x/a बरोबर 1 बरोबर a आहे, बरोबर. मग 1/x बरोबर a ची जी किंमत आहे ती किती आहे 3 आहे. a ची किंमत 3 म्हणजे 3/1 असतो. आता इथे तिरकस गुणाकार जर आपण या ठिकाणी केला तर 3 1 3x आणि 1 1 1 म्हणून x बरोबर किती आलं 1/3.
म्हणजे तुमची जी x ची किंमत आहे ती आली 1/3. आता y ची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे काय बाबा या ठिकाणी y बरोबर काय 1/y बरोबर b आहे आपल्याकडे. 1/y बरोबर b. आता 1/y बरोबर b ची किंमत -1 होती. किती होती b ची किंमत या ठिकाणी -1 होती. आता जर तिरकस गुणाकार केला -1 गुणिले y वजा y आणि 1 1 1 म्हणून y बरोबर किती आलं -1 आलं. दोन्ही बाजूची जर आपण चिन्ह बदलले तर y बरोबर -1. तर x बरोबर 1/3 आणि y बरोबर -1. अशा प्रकारे आपण हे जे समीकरण आहे हे समीकरण सोडवू शकतो. तर खूप सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा विचार सगळा केलेला आहे. बघा याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घ्या. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूयात. पुढे बघा मित्रांनो, पुढचं गणित खूप महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. बघा हे गणित जे आहे मित्रांनो, हे गणित आपण थोड्या वेळ हे गणित तुम्ही बघू शकताय. हे आपल्या ऑलरेडी बघा आता सगळी गणित आपल्याला घेणं थोडंसं कठीण जाईल किंवा थोडंसं वेळेची मर्यादा आहे. परंतु आपली वेबसाईट जी आहे किंवा आपला ॲप आहे, ॲपवरती आपण तुमच्यासाठी गणिताचा स्पेशल कोर्स बनवला आहे. गणित भाग 1 आणि 2च्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने व्हिडिओच्या. तर त्या कोर्समध्ये जा तुम्ही. एकदम लिमिटेड किमतीमध्ये जवळपास 499चा तो कोर्स आहे गणित भाग 1 आणि 2चा आपल्या ॲपवरती. तर ॲपवरती जाऊन तो कोर्स बघा. त्याच्यावरती तुम्हाला ही सगळी गणितं मिळतील. कारण आपल्याला आता यूट्यूबवरती सगळी गणितं घेणं थोडंसं अवघड जाईल. पण बघा वडिलांच्या वयामध्ये हे जे शाब्दिक गणित आहे ते आपण बघूयात आणि मग आपण थांबू. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वय काढा. या ठिकाणी दोन गोष्टी बघा. जर दोन चलातील रेषीय समीकरण जर आलं, रेषीय समीकरणाचं शाब्दिक गणित आलं तर कसं सोडवायचं. सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो आपल्याला काय करायची याच्यामध्ये बघा की या गणितामध्ये आपण काय करू शकतो. वडिलांच्या वयामध्ये आता दोन गोष्टी, एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे. वडिलांचं वय आपण x म्हणू शकतो बरं का. वडिलांचं वय आपण x म्हणू शकतो आणि मुलाचं वय जो आहे आपण y म्हणू शकतो. सरळ घ्यायचं बघा. वडिलांचे वय x, टेन्शन घ्यायचं नाही. वडिलांचे वय बरोबर x वर्ष मानू आणि मुलाचे वय बरोबर y वर्ष मानू. ठीक आहे. वडिलांचे वय x वर्ष आणि मुलाचे वय y वर्ष मानलं. तर आता पुढे काय करायचं माहिती आहे का. इथं दोन अटी आहेत. तर पहिल्या अटीनुसार पहिली अट बघा या ठिकाणी काय दिलेले आहे ते आपण समजून घेऊ. पहिली अट काय दिली. वडिलांच्या वयामध्ये म्हणजे वडिलांचं वय x आहे, मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास मुलाचं वय y आहे त्याची दुप्पट जर आपण मिळवली म्हणजे अधिक केलं तर बेरीज 70 येते. ही पहिली अट. याच्यामधून पहिलं समीकरण तयार झालं. आता दुसरी अट जी आहे तिच्यापासून दुसरं समीकरण तयार होईल. दुसरी अट काय बाबा. आणि मुलाच्या वयामध्ये मुलाचं वय म्हणजे y आहे, वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास वडिलांचं वय x आहे त्याची दुप्पट म्हणजे 2x, ती जर मिळवल्यास उत्तर किती येतं बाबा 95 येतं. आता याला जरा नीट तयार करू समीकरणाला. पहिलं 2x घेऊ आणि नंतर y घेऊ आणि बरोबर 95. हे समीकरण 2 तयार झालं. आता आपल्याला दोघांची वय काढायची. आता इथं दोन समीकरणं तयार झाली. मग लक्षात घ्या इथं मित्रांनो ही दोन समीकरणं सोडवून x आणि y च्या किमती काढायच्यात. मग आता ही दोन समीकरणं सोडवताना तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल किंवा इतर कुठलीही पद्धत वापरली तरी चालेल. पण आपण चलाचा सहगुणक समान करून बघूयात. दोघांमध्ये कोणाचाही सहगुणक समान नाही. आपण समजा x समान करू. वर x चा 1 आहे खाली 2 आहे. मग इथं x च्या शेजारी 2x आणण्यासाठी x च्या जागेवर 2x आणण्यासाठी आपल्याला x ला कितीने गुणावं लागेल 2 ने. म्हणून संपूर्ण समीकरण 1 ला 2 ने गुणू आणि इथं तसं लिहू. समीकरण 1 ला 2 ने गुणू 1 गुणिले 2 करू. ओके. आता समीकरण 1 ला 2 ने गुणताना आपण काय करणार या ठिकाणी बघा. x गुणिले 2 2x अधिक बे दुने 4 म्हणून 4y बरोबर 70 गुणिले 2 140 याला म्हणा समीकरण नंबर 3. अशा प्रकारे तिसरं समीकरण आपल्याला मिळालं. मग आता बघा समीकरण 2 आणि 3चा विचार केला तर 2x समान आहे जे कट होतील. मग त्यासाठी आपण काय करू. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. 3 वजा समीकरण 2 वजाबाकी का करू कारण 2x कट होतील आणि आपल्याला y ची किंमत मिळेल. मग आता समीकरण 3 मधून 2 वजा करताना पहिलं समीकरण 3 लिहा. 2x अधिक 4y बरोबर 140 आणि वजा समीकरण 2 काय 2x अधिक y बरोबर 2x अधिक y बरोबर 95. ठीक आहे. बघा 2तून 2 गेले, 4तून 1 गेले 3y, 140 मधून 95 गेले आपल्याकडे आले 45. y आपल्या जाग्यावर 45 आपल्या जाग्यावर 3 गुणिले पलीकडे आले भागिले आणि y बरोबर 45 ला 3 ने भाग लावला 15 उत्तर आलं. y ची किंमत आपल्याला मिळाली 15. तर अशा प्रकारे मित्रांनो y ची किंमत आपण काढू शकतो. तर एकदम साधा सोपा प्रश्न आहे. y ची किंमत मिळाल्यानंतर x ची किंमत काढायची. आता x ची किंमत काढण्यासाठी काय करू बाबा. y बरोबर 15 ही किंमत समीकरण
1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, कुठेही ठेवा, 1 मध्ये ठेवू. चला समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 माझ्याकडे काय बाबा दिलेलं आहे, x अधिक 2y बरोबर x अधिक 2y बरोबर 70. मग x अधिक 2 गुणिले y जो आहे त्या y ची किंमत 15 आहे. मग या ठिकाणी लिहा 15 बरोबर 70. आता x अधिक 15 दुने 30 बरोबर 70. x आपल्या जाग्यावर 70 आपल्या जाग्यावर 30 अधिक आहे, पलीकडे गेले वजा 30 आणि x बरोबर 70 मधून 30 गेले 40. मग या ठिकाणी आले तर 40. मग आपण काय लिहू शकतो की बाबा वडिलांचं जे वय आहे ते x वर्ष आहे, x ची किंमत 40 आहे म्हणून 40 वर्ष आणि मुलाचं वय y वर्ष, y ची किंमत 15 आहे म्हणून 15 वर्ष. शेवटी लिहायचं उत्तर वडिलांचे वय 40 वर्ष आणि मुलाचं वय 15 वर्ष. अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. तर मित्रांनो एकंदरीत आपण बघा आजच्या या पाऊण तासाच्या चर्चेमध्ये जवळपास पहिल्या प्रकरणावर जर तसं विचार केला तर 3-4 तासाचे व्हिडिओ आरामात बनेल, सगळी गणितं जर डिटेल्समध्ये घ्यायची झाली तर. परंतु जी काही महत्त्वाची गणितं होती ती आज आपल्याला घेता आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला या प्रकरणावरचे आणखी 3-4 व्हिडिओ जर बघायचे असतील, आणखी इम्पॉर्टंट गणितं जास्तीत जास्त डिटेल्समध्ये जर बघायचे असतील तर बघा 2 गोष्टी आहेत. आपण आपला कोर्स बनवलेला आहे गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओजचा, म्हणजे 1 आणि 2चा आपल्या ॲपवरती. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे आपलं ॲप आहे आणि त्या ॲपवरती आपण कोर्स बनवला आहे. तर त्या ॲपची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो. परंतु ह्या कोर्सवरती जाऊन हा कोर्स परचेस कसा करायचा, हा जर कोर्स परचेस केला तर तुम्हाला गणित भाग 1 आणि 2च्या सगळ्या प्रकरणांच्या डिटेल्समध्ये व्हिडिओ, सगळ्या प्रकरणांच्या इम्पॉर्टंट प्रश्नांच्या डिटेल्समध्ये व्हिडिओज आणि नोट्स वगैरे मिळतील. तर आपण काय करू, आता तुम्हाला सांगतो की हा कोर्स कशा प्रकारे तुम्ही परचेस करू शकताय आणि कशा प्रकारे तुम्ही हा कोर्स परचेस करून तुम्ही त्यावरची जी गणित आहे ती डिटेल्समध्ये बघून कशा प्रकारे आपल्या ॲपवरती तुम्ही अभ्यास करू शकताय. तर त्यासाठी आपण जाऊयात आपल्या मोबाईलवरती जाऊन बघूयात की कशा प्रकारे हा ॲप जो आहे तो तुम्ही परचेस करू शकताय आणि ॲपमध्ये गणितं जी आहे ती कशा प्रकारे बघू शकताय. तर जाऊयात आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात. 2 ऑप्शन आहे, एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड. मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार. मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे, आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसीड सिक्युअरलीवरती आपण क्लिक करू. त्यानंतर एक OTP येईल, तो OTP आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे. OTP आला ऑटोमॅटिकली, नसेल आला तर OTP टाकून तुम्ही जॉईन करू शकता. आता आलो आपण. तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी. आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की 10वी बोर्ड परीक्षा 2024 499 रुपयाचा कोर्स आहे. 26 जानेवारीच्या दिवशी जर तो तुम्ही बाय करत असाल तर तुम्हाला तो 399 मध्येच मिळेल. तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो. इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे. याचे 3 डॉट तुम्हाला दिसतात ना, इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला. पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण. तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं. ओके, आय एम इंटरेस्टेडवरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल. ओके, फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. आता मी आलो व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं. ओके, आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील. म्हणजे गुगल पे येईल, त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने. आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला UPI ID विचारतील. तर तो गुगल पेचा तुमचा UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा. शक्यतो UPI ID आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो. ओके, तर आपण या ठिकाणी समजा UPI ID, आता माझा गुगल पेचा UPI ID कुठे बाबा मी शोधतो. हा तर या ठिकाणी चेक करतो. UPI ID आपल्या इथं असतो. गुगल पेवरती आपण आलो ना, इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला UPI ID असतो. तो क्लिक करतो, मी कॉपी करतो आणि मग तो UPI ID या ठिकाणी मी इथं टाकला. समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं. पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल. तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे. ठीक आहे, येस. आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात, हे सगळं केल्यानंतर थोडंसं बॅक साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे. ओके, मग ह्या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमच्या याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकताय. ओके, तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची. तर तुम्हाला नक्कीच समजली असेल. ओके, तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे. या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी
इथं जर तुम्ही बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत, काही PDF नोट्स बघा. पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनिट आपण थोडंसं बॅकला येऊयात. याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियल सुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला. ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे. या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके, सध्या व्हिडिओज आहेत. ओके, या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. बरेच व्हिडिओ. ठीक आहे. ओके, ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता. ॲपवरती जाऊन. ठीक आहे, काही कंटेंट फ्री सुद्धा आहे आणि काही कंटेंट पेड सुद्धा आहे. तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके, तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो. आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकताय. हा. ओके मित्रांनो, धन्यवाद.